नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे स्पेशल रेसिपीज। बघा फ्रेंड्स, आपण मागील व्हिडिओ तर पाहिलाच असेल, तर मागील व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला फोटो केक साठी लागणारी जी शुगर प्रिंट आहे ती कुठे आणि कशी आणि किती रुपयांना मिळते हे मी डिटेल मार्केट मध्ये जाऊन तुम्हाला दाखवलेलं होतं। आय होप तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिला असेल। जर कोणाचा तो व्हिडिओ बघायचा राहिला असेल तर डोंट वरी, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मी शेअर केलेली आहे। तर बघा, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण काय पाहणार आहोत ते मी तुम्हाला सांगते। तर जेव्हा कधी तुम्ही फोटो केक साठी शुगर प्रिंट आणाल तर ती आणताना काय काळजी घ्यायची आहे आणि शुगर प्रिंट घरी आणल्यानंतर ती कशी आणि कुठे स्टोअर करायची आहे, त्याचप्रमाणे आईस केक वरती ती शुगर प्रिंट आहे ती कशी प्लेस करायची, या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। चला तर या खूपच इंटरेस्टिंग आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओतला पहिला मुद्दा आहे की जेव्हा पण आपण ही शुगर प्रिंट विकत आणतो, मग ती एखाद्या दुकानातून असेल, बेकरीतून असेल किंवा केक मटेरियलच्या शॉपमधून असेल, तर तिथून ती शुगर प्रिंट घेताना तुम्हाला त्यांच्याकडून खात्री करून घ्यायची आहे की शुगर प्रिंटसाठी जो असणारा कागद आहे, जो पेपर आहे, तो फ्रेश आहे किंवा नाही, त्याची क्वालिटी कशी आहे हे तुम्हाला त्यांना विचारायचं आहे। मग एखाद्या कार्टूनचा शुगर प्रिंट असेल किंवा तुमच्या ऑर्डरसाठी केकसाठी लागणारी शुगर प्रिंट असेल किंवा तुम्हाला घरगुती जर फोटो केक बनवायचा असेल तर त्याच्यासाठी जी असेल, तर या सगळ्या गोष्टींची खात्री तुम्हाला करायची आहे। आणि जेव्हा ती प्रिंट तुम्ही घेता तर तेव्हा एका कोपऱ्यापासून तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे की ती प्रिंट व्यवस्थित निघते किंवा नाही। त्या दुकानाच्या बाहेर पडण्याआधी आणि पेमेंट करण्याआधी तुम्हाला या सगळ्या गोष्टींची खात्री करायची आहे आणि तेव्हाच तुम्ही शुगर प्रिंट घेणार आहात। बघा, बऱ्याचशा वेळा काय होतं तर तो जो शुगर प्रिंटचा कागद आहे तो फ्रेश नसल्यामुळे किंवा त्याची क्वालिटी कमी असल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं तर तो शुगर प्रिंट जी आहे ती व्यवस्थित निघत नाही आणि बघा हे असे तुकडे पडायला चालू होतं। बऱ्याच जणींचा अनुभव ही असा असेल, तर असं होऊ नये याच्यासाठी सगळ्या गोष्टींची खात्री केल्यानंतरच तुम्हाला शुगर प्रिंट खरेदी करायची आहे। बघा, पॉइंट नंबर 2, ही जी शुगर प्रिंट असते तर ती आपल्याला विकत मिळताना अशा कॅरी बॅग मध्ये असते, तर त्याला एक सेलो टेप लावून तुम्हाला तिथून घ्यायचं आहे। बघा, ही शुगर प्रिंट जी आहे तुम्ही लगेचच यूज करणार आहात, तरी पण तुम्हाला जर समजा 4-5 दिवसांचा किंवा एक आठवड्याचा वेळ असेल तर अशा दुसऱ्या कॅरी बॅग मध्ये, शक्यतो झिपलॉक असलेली किंवा अशी मोठी कॅरी बॅग मध्ये ही जी शुगर प्रिंट आहे ती तुम्हाला ठेवायची आहे। आणि ती 2 कॅरी बॅग मध्ये तुम्ही ठेवल्यानंतर अशा एखाद्या फाईल मध्ये किंवा मॅगझिन मध्ये किंवा पुस्तकामध्ये तर ही जी शुगर प्रिंट आहे तर ती तुम्हाला व्यवस्थित ठेवायची आहे। आणि ही जी फाईल आहे ही सरळ राहील ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। कुठेही ह्याला फोल्ड करायचं नाहीये, ह्याला जर कुठेही फोल्ड पडला तर आपली जी शुगर प्रिंट आहे ती खराब होण्याची शक्यता असते। ही जी शुगर प्रिंट आहे ती आपल्याला फ्रीजच्या बाहेर स्टोअर करायची आहे, फ्रीज मध्ये किंवा फ्रीजर मध्ये ह्याला आपण स्टोअर करणार नाहीत। हे मी का सांगते तर बरंचसं जे केकचं मटेरियल आहे ते आपण फ्रीज मध्ये स्टोअर करत असतो, त्यामुळे केक साठीच लागणारी ही शुगर प्रिंट आहे। त्यामुळे असं बऱ्याच जणींना शंका असेल तर ही फ्रीज मध्ये स्टोअर करायची किंवा नाही, तर ही जी शुगर प्रिंट आहे ती आपण मॉइश्चर पासून, जेवढं तुम्ही पाण्यापासून ह्याला दूर ठेवाल तेवढंच हे महत्त्वाचं आहे। तर शक्यतो पावसाळ्यामध्ये ह्याची जास्त काळजी घ्यावी लागते। बघा, ही जी शुगर प्रिंट आहे ती शक्यतो त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही यूज करा। मी सांगितलेलं आहे की कशी काळजी घ्यायची, पण त्यापेक्षा तुम्ही जर ही फ्रेश यूज केली तर ह्याचा रिझल्ट हा 100% चांगलाच असणार आहे। बघा तर फ्रेंड्स, फोटो केक साठी लागणारी ही जी शुगर प्रिंट आहे ती केक वरती कशी प्लेस करायची हे आपण पाहणार आहोत। तर मी इथे 1 किलो साठी शुगर प्रिंट आणलेली आहे। तर 1 किलोचा मी स्क्वेअर मध्ये केक बनवलेला आहे। हा पायनॅपल फ्लेवर मध्ये आहे, हा आयसिंग करून तयार आहे। तर ह्या जागी तुम्ही कोणताही फ्लेवर तुमच्या आवडीनुसार करू शकता, स्ट्रॉबेरी, चॉकलेट किंवा कोणताही। तर शुगर प्रिंट आणताना ही काळजी घ्यायची आहे, जर तुम्ही राऊंड शेप केक करणार असाल तर तुम्हाला राऊंड मध्ये प्रिंट आणायची आहे किंवा स्क्वेअर मध्ये करणार असाल तर तसं त्यांना सांगायचं आहे। तर बघा, ही जी शुगर प्रिंट आहे तर ती त्या प्लास्टिक पासून वेगळी करण्यासाठी मी एक सोपी पद्धत तुम्हाला दाखवते। तर हे OHP शीट आहे किंवा एखाद्या फाईल पेपरचा शार्प एज असणारा हा जो तुकडा आहे तो तुम्ही यूज करू शकता। तर बघा, ताटावरती मी शुगर प्रिंट ठेवलेली आहे आणि या जे शुगर प्रिंटचं जे प्लास्टिक आहे ते आपण हळूहळू काढून घेणार आहोत।
बघा हळूवार पद्धतीने हे शुगर प्रिंट जी आहे मी या स्टिकर पासून वेगळी केलेली आहे। तर चला आपण आता याला प्लेस करून घेऊया। तर अशाच प्रकारे या OHP शीटवर ही मी प्रिंट ठेवलेली आहे आणि जागेचा अंदाज बघून आपल्याला ती प्लेस करायची आहे। बघा एक बाजू जी आहे मी ती केकवर ठेवते आणि हळूवारपणे आपल्याला OHP शीट वेगळं करायचं आहे। अशा पद्धतीने जर आपण शुगर प्रिंट केकवर ठेवली तर आपली शुगर प्रिंट खराब होणार नाही आणि ती केकवरही व्यवस्थित बसेल। आणि आपल्याला हलक्या हाताने याला थोडंसं प्रेस करायचं आहे। त्यानंतर आपण बॉर्डर ही करणार आहोत। बघा केकवरती शुगर प्रिंट लावल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हे जे न्यूट्रल जेल आहे जे नेहमी आपण केकमध्ये यूज करतो तर ते लावून घ्यायचं आहे। एक तर हे लावण्याचे दोन फायदे आहेत। पहिला फायदा असा की आपल्या जो फोटो केकची जी शुगर प्रिंट आहे त्याला एक वेगळ्या प्रकारची शायनिंग येते आणि दुसरी गोष्ट अशी आहे शुगर प्रिंट ही साखरेपासून बनलेली असते। आपली व्हिपिंग क्रीम जी आहे ती ओलसर आहे। त्यानंतर आपण हा केक फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर याचा हवेशी संपर्क टाळण्यासाठी जर काय होतं हवेशी जास्त संपर्क आला तर यातले जे कलर आहेत तर ते मिक्स होण्याची शक्यता असते। त्या दोन गोष्टी टाळण्यासाठी आपण याच्यावरती न्यूट्रल जेल जे आहे ते अप्लाय करणार आहोत। बघा न्यूट्रल जेलमध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाहीये, फक्त न्यूट्रल जेल मी घेतलेला आहे आणि या नाईफच्या मदतीने आपण हे फक्त पसरवून घेणार आहोत। अतिशय हलक्या हाताने हे करायचं आहे। बघा एक्स्ट्राचं जे न्यूट्रल जेल आहे ते काढायचा प्रयत्न करायचा आहे। बघा अशा प्रकारे न्यूट्रल जेलची एक पातळ लेयर आपल्याला देऊन घ्यायची आहे आणि आपल्या फोटोला एक छान प्रकारची शायनिंग आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे केल्यानंतर आपण आता केकला बॉर्डर करून घेणार आहोत। तर ही आहे बीट केलेली व्हिपिंग क्रीम। तर तुम्ही कोणत्याही नोझलने हे डेकोरेशन करू शकता। तर मी हे स्टार क्रॉस नोझल घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता आणि कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जे हवं बॉर्डरसाठी ते तुम्ही करू शकता। तर बघा हे नोझल मी पाइपिंग बॅग मध्ये टाकून घेतलेला आहे। तर पिंक आणि येलो असे दोन शेड मला द्यायचे आहेत। तर या पाइपिंग बॅग मध्ये मी पिंक जेल कलर जे आहे ते टाकून घेतलेला आहे।
केक तयार झालेला आहे। तर फोटो केक बनवण्यासाठी शुगर प्रिंटसाठी ज्या काही महत्त्वाच्या टिप्स होत्या त्या सगळ्या मी तुमच्यासाठी शेअर केलेल्या आहेत। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला कुकिंग विषयी आणखीन कोणती माहिती जर हवी असेल तर ती कमेंट करून मला नक्की सांगा। चला तर भेटूया पुन्हा अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय।